नमस्कार मित्रांनो, टेक मराठी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, जर तुमचे कॅनरा बँकेत खाते असेल आणि तुम्ही कॅनरा बँकेमध्ये डी बनवणार असाल तर तुम्हाला कॅनरा बँकेचा हा फॉर्म भरावा लागेल। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की कॅनरा बँकेचा हा डी फॉर्म आपण कसा भरू शकता। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जसे की तुम्ही इथे लिहिलेले वाचू शकता, कॅनरा बँक। तुम्ही कॅनरा बँकेच्या ज्या शाखेमध्ये डी बनवणार आहात त्या शाखेचे नाव इथे टाकावे लागेल। ज्या दिवशी तुम्ही बँकेत डी बनवण्यासाठी जाणार आहात त्या दिवशीची तारीख इथे लिहायची आहे मित्रांनो। कॅनरा बँकेचा डी फॉर्म हा इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। डी आवेदन फॉर्म, आवेदक का नाम, या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे मित्रांनो। अदाता का नाम, या ठिकाणी तुम्ही ज्या व्यक्ती किंवा ज्या फर्मच्या नावाने डी बनवणार आहात ते नाव इथे लिहायचं आहे। पुढे इथं आपण जेवढ्या रकमेचा डी बनवणार आहात ती रक्कम इथे अक्षरामध्ये लिहायची मित्रांनो। त्याच्यानंतर इथे आपण लिहिलेले वाचू शकता रक्कम। इथे तुम्ही जेवढ्या रकमेचा डी बनवणार आहात ती रक्कम टाकायची आहे मित्रांनो। ती रक्कम तुम्ही अंकात टाकायची आहे। डी तयार करण्यासाठी बँक काही चार्जेस घेते, इथे तुम्हाला काही नाही टाकायचं आहे। आता पुढे टोटलवर आल्यावर इथे अमाऊंट आणि चार्जेसची एकूण टोटल बँकेचे अधिकारी लिहितात। आपण या ठिकाणी काहीच नाही लिहायचं मित्रांनो। आता आपण फॉर्मची दुसरी बाजू भरूया। जसे की तुम्ही इथे लिहिलेले वाचू शकता कॅनरा बँक। तुम्ही कॅनरा बँकेच्या ज्या शाखेमध्ये डी बनवणार आहात त्या शाखेचे नाव इथे टाकायचं आहे। आपण आता डी काढणार आहे म्हणून डिमांड ड्राफ्टवर टिक करा। पुढे या ठिकाणी तुम्ही जर डी रोख रक्कम न काढत असाल तर नगदला टिक करा आणि जर डी चेकने काढत असाल तर चेकवर अशी टिक करा। त्यानंतर पुढे इथे तुमचा पूर्ण खाते क्रमांक लिहा आणि ज्या दिवशी तुम्ही बँकेत डी बनवण्यासाठी जाणार आहात त्या दिवशी तारीख इथे टाका। अदाता का नामच्या ठिकाणी तुम्ही ज्या व्यक्ती किंवा फर्मच्या नावाने डी बनवणार आहात त्यांचे नाव टाका। आपण जेवढ्या रकमेचा डी बनवणार आहोत ती रक्कम इथे टाकायची मित्रांनो आणि ती आपण अक्षरीमध्ये लिहायची आहे। आपण ज्या ठिकाणी हा डी देणार आहोत त्या ठिकाणचे नाव इथे लिहायचं आहे। आवेदक का हस्ताक्षरच्या ठिकाणी तुम्हाला तुमची सही करायची आहे मित्रांनो। जर तुम्हाला 50,000पेक्षा जास्त रकमेचा डी बनवायचा असेल तर इथे पॅन कार्ड नंबर टाकावा लागेल। त्याच्यानंतर इथे आपण लिहिलेले वाचू शकता राशी। इथे तुम्ही जेवढ्या रकमेचा डी बनवणार आहात ती रक्कम टाका। डी तयार करण्यासाठी बँक काही चार्जेस घेते, इथे तुम्हाला काही नाही लिहायचं आहे, ते बँकेचे अधिकारी लिहितात। या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव आणि पत्ता लिहायचा आहे आणि त्याच्या खाली आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे। तुमचा जर ईमेल आय डी असेल तर तुम्ही ते लिहू शकता। पुढे हा जो भाग आहे ते बँकेचे अधिकारी भरतात, तिथे आपण काही भरायचं नाही। या ठिकाणी डीची रक्कम अंकात लिहायची मित्रांनो। तर अशा प्रकारे डी काढायचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, तर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। धन्यवाद।